मैत्री? भैरवी, मैत्रीची भाषा तू तर करूच नकोस. 8 वर्षापूर्वी तू माझ्याबरोबर मैत्रीच्या नावाखाली काय काय केलेस हे मला चांगलंच आठवतंय. भूतकाळात एक चूक झाली होती का माझ्याकडून. तू त्याचा पुरेपूर फायदा उचललास. मला वेठीस धरलंस. माझ्या या घरात येऊन राहिलीस तू. मला गुलामासारखं वागवलंस. मी काहीच विसरलेले नाहीये भैरवी. कबूल. कबूल. तुझे सगळे आरोप कबूल आहेत मला तिलोत्तमा. पण मला सांग, मी काय करणार होते? एक आई म्हणून मी काय करायला हवं होतं? माझी एकुलती एक लेक तारा माझ्यापासून दुरावली होती. माझ्यापासून दूर केलं तिला त्या सावलीने. मग मी माझी लेक परत मिळवण्यासाठी जर काही प्रयत्न केले, काय बिघडलं? काय चुकलं माझं? एका दुरावलेल्या मुलीला आपल्या आयुष्यात परत आणण्याकरता एखाद्या आईने जर काही धडपड केली तर काय चुकलं माझं? आणि प्रामाणिकपणे सांग तिलोत्तमा, तू काय वेगळं करतेस का? तू तुझ्या लेकाला, सारंगला परत मिळवण्यासाठी जाऊ शकते ना कुठल्याही थराला. तुझ्या लेकावरनं आठवलं, आत्ता तुझा लेक कुठे सारंग माहितीये का? तो आत्ता या क्षणी त्या सावली सोबत उभा आहे. त्याच्या नसलेल्या मुलीचा वाढदिवस साजरा करतोय. याचा अर्थ काही कळतो का तुला तिलोत्तमा? काय चाललंय तुझ्या नाकाखाली ते? सारंग आणि सावलीची हळूहळू जवळीक वाढतीये आणि ती आता अशीच वाढत राहणार. म्हणजे सावली ती जवळीक वाढवूच शकते. तिलाही तेच हवंय ना. कारण आता सावली तर कंगाल झाली आहे, रस्त्यावर आली आहे. तेव्हा आता तिला सारंग सारख्या भक्कम आधाराची गरज भासणार नाही का? शेवटी सारंग तरी किती दिवस तिच्यापासून लांब राहणार आहे? किती झालं तरी सारंगचं प्रेम होती सावली. आणि शेवटी सावली सारंगला सोडून गेली होती. सारंगने सावलीला कधीच सोडलं नव्हतं. तेव्हा आता जेव्हा सावली अशी समोर त्याच्या आली आहे, तो का थांबेल स्वतःला? तेव्हा आता बघ तिलोत्तमा, सावली अशी यू यू तुझ्या नजरेसमोरून सारंगला घेऊन जाते की नाही बघ. नाही, असं काहीही होणार नाही, कारण सारंग माझा आहे. आता तिचा होईल. आता सावलीचा होईल. मी आलेच. वीर कुठे गेला? सावली वहिनी, काय झालं? अहो, अबीर कुठे दिसत नाहीये. लपाछपी खेळत आहेत. इथे कुठेतरी लपला असेल. नको टेन्शन घेऊ. हो, लपाछपीच्या नादात कुठे लपलाय देव जाणे. कुठे हा मुलगा? अबीर, अशीच दुर्लक्ष करत राहिली ना आणि माझी साथ नाकारत राहिली ना तर फार वेळ लागणार नाहीये सावली आणि सारंगला एकत्र यायला. पण तुझी ही मैत्रीण भैरवी वझे हे काम जे तुला आजवर एकटीला जमलं नाही ते असं चुटकी सरशी करून दाखवेल. सावलीला कायमची सारंगच्या आयुष्यातनं काढून फेकू शकते.
पण त्यासाठी तिलोत्तमा तुला माझी साथ द्यावी लागेल तिलोत्तमा. कारण गेल्या 8 वर्षात त्या सावलीने मला जे बर्बाद केलंय ना, त्यानंतर तर मी त्या सावलीला संपवल्याशिवाय इथून जाणारच नाहीये. तिला कायमचं संपवणार आहे मी. विचार कर तिलोत्तमा. वेळ फार कमी राहिलीये आणि शत्रू तुझ्या दारात उभा आहे. काळजी घे. भैरवी, ही बाई इथे काय करते यावेळी? ही म्हातारीला भेटायला आली होती का? की म्हातारीनेच हिला बोलवून घेतलं असेल? जर या दोघी एकत्र येत असतील तर नक्कीच काहीतरी मोठा गेम होणार आहे असं वाटतंय. काय प्लॅन असेल यांचा? नाही मरू दे, या दोघींचं काय चाललंय ते नंतर बघता येईल. आधी मला आज जाऊन तो खंड्याचा फोन शोधून बाहेर काढावा लागेल. तो प्रूफ हाताला लागणं जास्त महत्वाचं आहे. दरवाजा बंद कर. गपरे गपरे. खिडकी कोण? अरे उघड लवकर. खिडकी अजून उघडली नाही. अरे साहेब अजून पोचले नसतील. आता काय करायचं मग? आता एक काम करूया, ती खुर्ची आहे ना त्याला याला बांधून ठेवूया. साहेब आले की खिडकी उघडतील, मग आपण इथून पळून जाऊ. चालेल, चल 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 लवकर. रशी घे. ओढणी घे. साहेब अजून आले नाहीत. हे अरे बाहेर कोणतरी आले. आता काय करायचं? कोण आहे आत? साहेब लवकर या हो. आत कोण आहे? अबीर, अबीर,